नमस्ते एव्हरीवन. आपण आस्क मी एव्हरीथिंग नावाचं एक सेशन अरेंज केलं होतं. त्यामध्ये तुम्ही मला MPSCशी रिलेटेड प्रश्न विचारणार होते. रिस्पॉन्स खूप छान आला आहे. मला जी काही प्रश्न आली आहेत ती आपण आता एक एक घेणार आहेत. माझ्याकडे पहिला प्रश्न आहे. स्वाती पवार विचारते की प्रिलिम्ससाठी एन्शियंट हिस्ट्रीवर किती भर दिला पाहिजे, स्टेट बोर्ड न करता लुसंट GK सफिशियंट आहे का? प्रश्न चांगला आहे. तर प्रिलिम्ससाठी म्हणजे राज्यसेवेची पूर्व परीक्षा यामध्ये एन्शियंट हिस्ट्रीवर दरवर्षीच्या पेपरचं जर ॲनालिसिस केलं मागच्या 4-5 वर्षांच्या, तर दरवर्षी 5 ते 6 5 to 6 क्वेश्चन्स हे फक्त एन्शियंट हिस्ट्रीवर विचारलेले आहेत. सो तो चंक मोठा आहे. सिलेबस कमी असल्यामुळे आणि प्रश्नांची संख्या कंपॅरेटिव्हली जास्त असल्यामुळे आपल्याला तो ऑप्शनला टाकून जमणार नाही. अभ्यास करायचा आहे. सो तो किती भर दिला पाहिजे? 100% अभ्यास केला पाहिजे एन्शियंट हिस्ट्रीचा. त्या प्रश्नामधला दुसरा पार्ट असा आहे की स्टेट बोर्ड न करता लुसंट GK सफिशियंट आहे का? लुसंट GK इज मोर दॅन सफिशियंट. पण आता हाताशी वेळ आहे म्हणून सांगतोय, स्टेट बोर्ड पण करायची आहे. एक 3 पुस्तकं आहेत फक्त स्टेट बोर्डाची, ज्यामध्ये एन्शियंट हिस्ट्रीचा काही भाग आहे. पण जर करायचं नसेल तर लुसंट GK मधलं एन्शियंट हिस्ट्रीचं जी काही 30-40 पानं आहेत ती व्यवस्थित करून ठेवायची. इट्स मोर दॅन सफिशियंट. दुसरा प्रश्न आहे, संदीपने विचारलाय. तो म्हणतो की हाऊ टू स्टडी कन्सिस्टंटली ड्युरिंग लॉकडाऊन टाइम. सर, माय रुटीन इज टोटली चेंज्ड. आय एम नॉट स्टडीज ॲज आय वॉज इन द लायब्ररी. सो व्हॉट टू डू फॉर कन्सिस्टंट स्टडी अँड नाउ डेज माय कॉन्फिडन्स लेवल इज ऑल्सो लो. मला संदीपला हे सांगायचं आहे की मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये मी आता MPSCच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत किंवा इनडेफिनाइट पिरियडसाठी त्यावर स्थगिती आली आहे. यासाठी आता आपलं रुटीन कसं असलं पाहिजे, फोकस कशावर असला पाहिजे आणि दिवसामध्ये किती तास कुठल्या विषयाचा आणि कसा अभ्यास केला पाहिजे याबद्दल एक सविस्तर मी माहिती सांगितली आहे. सो प्लीज चाणक्य मंडल परिवारच्या YouTube चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघ. त्यामध्ये तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे, राजरत्न सूर्यवंशी विचारतोय की इन CSAT हाऊ मेनी क्वेश्चन्स ऑफ प्युअर मॅथ्स सब्जेक्ट, त्याला ॲप्टिट्यूड म्हणायचं बहुतेक, आर देअर अँड विच आर लेसन्स रिपीटेडली आस्क्ड. CSAT मध्ये जो सेकंड पार्ट आहे कॉम्प्रिहेन्शन सोडून, म्हणजे 51 ते 75 पर्यंतचे जी 25 प्रश्न आहेत त्यामधले ॲप्टिट्यूड, प्युअर ॲप्टिट्यूडमध्ये एक 5-6 टॉपिक आहेत की ज्याच्यावर रिपीटेडली प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये मुख्य भर दिला पाहिजे आपण पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन कॉम्बिनेशन, वर्क, टाइम, डिस्टन्स, रेशो प्रपोर्शन आणि मिक्सचर अँड एलिगेशन्स. ह्या 5-6 टॉपिकवर आपण जास्त भर दिला पाहिजे. याच्यावर रिपीटेडली प्रश्न विचारणार आहेत. अगेन मी रिझनिंग बद्दल सांगितलेलं नाही आहे किंवा बेसिक न्यूमरेसीचं काही सांगितलं नाही. सो टू द पॉईंट क्वेश्चन होता की ॲप्टिट्यूडचं काय करायचं ते हे करायचं. अशोक मिसाळचा प्रश्न आहे, मी 2016 पासून जॉब करतोय. आधी काही वर्ष मी अभ्यास केला होता. आय एम 29 नाव. जॉब करत असताना अभ्यास कसा करू? ओके, प्रश्नाचं म्हणजे प्रश्न खरंच चांगला आहे की 2016 पर्यंत अभ्यास केला होता, त्यानंतर जॉब करतोय. म्हणजे तुझ्या अभ्यासामध्ये आणि आता हा मिनिमम 4 ते 5 वर्षांचा आता गॅप पडलाय. तर तो गॅप भरून काढण्यासाठी तुला 2 गोष्टी करायच्या. एक म्हणजे वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तू जरी आधी अभ्यास केला असशील तरी आता त्या केलेल्या अभ्यासावर तुला अवलंबून राहता येणार नाहीये. जरी बेसिक्सपासून तुला जरी डिगिंग करायची गरज नाही तरी एक स्टेट बोर्डाची रेफरन्स बुक्स म्हणून तुला आधी त्याचा अभ्यास करायचा आहे आणि मग बाकीच्या पुस्तकांकडे जायचं आहे. सो मी म्हणेन की वेळेचं नियोजन खूप जास्त महत्त्वाचं आहे. दिवसातले 8-10 तास तू तुझ्या कामासाठी देत असशील तर उरलेले किमान 3 ते 4 तास डेली म्हणतोय मी, आणि अख्खा वीकेंड हा वेळ तुला तुझ्या अभ्यासासाठी द्यायचा आहे. प्लॅनिंग करायचं आहे आणि प्रत्येक विषयानुसार वेळेचे नियोजन करून अभ्यास करायचा आहे. जॉब करून अभ्यास होऊ शकतो का? तो बिलकुल होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, अमोल म्हणतोय, सर, इन करंट सिच्युएशन स्टेट गव्हर्नमेंट इज अनेबल टू पे देअर करंट सॅलरीड पीपल, देन हाऊ इट इम्पॅक्ट्स ऑन द कमिंग रिक्रुटमेंट प्रोसेस. व्हॉट अबाउट एक्झाम विच आर ऑलरेडी पोस्टपोन्ड. मी अमोलला हे सांगणार आहे की म्हणजे सरकारकडे पैसे आहेत का, ते जागा काढणार आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी वी डोंट हॅव द ऑप्शन. आपल्याला
आत्ता आपल्या पुढे आपला प्लॅन काय, तर आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. परीक्षा पोस्टपोन झाली आहे, स्थगित झालेली नाही. आपण दरवर्षी गव्हर्नमेंट किती जागा काढणार आहे, कुठल्या परीक्षेसाठी किती वॅकन्सीज येणार आहेत हे बघून अभ्यास करत नाही. आपण 100 जागा आल्या तरी अभ्यास करतो आणि 1000 आल्या तरी अभ्यास करतो. या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. तुझ्या प्रश्नाचा दुसरा अँगल मला लक्षात येतोय की आपण किती डिपेंड राहिलं पाहिजे. जर असं विचारत असशील तर मी म्हणेन की प्रत्येकाकडेच आपला प्लॅन बी तयार पाहिजे. सो तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, की काय तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे, मेडिकल केलं आहे किंवा BA BCom BSc जे काय असेल ती, त्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅन बी तुमच्याकडे तयार पाहिजे. इरेस्पेक्टिव्ह ऑफ सरकार किती जागा काढील आणि वॅकन्सी, ह्याच्यात वेळ नाही घालवायचा आहे. प्लॅनिंग करून आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न योगेश पाटील विचारतोय की आफ्टर गॅप ऑफ 5 years I have started my study from last month for combined exam. Is it necessary to start from the basic books or what strategy should I follow? की 5 वर्षांचा गॅप आहे म्हणजे तो गॅप खूप मोठा आहे. सो बेसिक्स पासून सुरुवात करायला लागणार आहे. बेसिक्स पासून सुरुवात करायची म्हणजे काय करायचं, तर सगळ्या विषयांची एक यादी कर. प्रत्येक विषयासाठी कुठलं पुस्तक आपल्याला वापरायचं आहे, इन्क्लुडिंग स्टेट बोर्ड्स आणि रेफरन्स बुक्स. आधी स्टेट बोर्ड सगळी वाचून काढ, तुझ्याकडे असतील तर त्या नोट्स वापर. आणि परीक्षेचा ट्रेंड येण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, या 2 गोष्टी करायच्या. आणि कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करू, तर प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल अशी स्ट्रॅटेजी पाहिजे. ती अभ्यासाची पाहिजे, ती वेळेच्या नियोजनाची स्ट्रॅटेजी पण पाहिजे. सो नॅरो डाऊन करण्यासाठी मी फक्त सांगेन की जर आता फुल फोकस करणार असेल परीक्षेवर, तर दिवसातली किमान 10 ते 12 तास एवढा तुझा अभ्यास फुल अभ्यास झाला पाहिजे, किमान 10 ते 12 तास. याच्यामध्ये मग तू नियोजन करू शकतोस की रोज 1 विषयाचा अभ्यास करायचा का 2 करायचा की 3 करायचा आहे. इफ यू आर मल्टीटास्कर 2 ते 3 विषय तू एका दिवसात करू शकतोस. बट आय विल रिकमेंड की एकदा 1 विषय हातात घेतलास तर दुसऱ्या विषयाकडे जाऊ नको. प्रेफरेबली सांगतोय मी, तुला जमत असेल तर कर. पुढचा प्रश्न माणिक डोंबे विचारतोय की सर करंट अफेअर्स फ्रॉम मॅगझिन, इकॉनॉमिक सर्वे, बजेट, महाराष्ट्र आणि भारत, इंडिया इयरबुक. आय वॉन्ट इन्फॉर्मेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ MPSC ऑफ द अबाउट टॉपिक. म्हणजे वर आत्ता ज्या गोष्टी बोललो की मॅगझिन असेल, इकॉनॉमिक सर्वे, तर याच्यामध्ये MPSC मध्ये ह्या गोष्टींचं किती महत्व आहे किंवा किती फायदा होतोय असा प्रश्न त्याला विचारायचा. तर मी म्हणेन की नॉट मच. MPSCच्या प्रिलिम्समध्ये एक 85 ते 90 प्रश्न हे प्युअर GS वर विचारले जातात आणि उरलेले जे 10 ते 12 प्रश्न आहेत ते करंट अफेअर्सवर विचारले जातात. तर त्या करंट अफेअर्समध्ये 1-2-3 प्रश्न येऊ शकतात, पण त्याच्यासाठी हा एवढा चंक करायची गरज नाही. नॉट नेसेसरी म्हणतोय मी, पण UPSC साठी महत्वाचं आहे, MPSC साठी नाही. पुढचा प्रश्न अमोल नागने विचारतोय सर कंबाईन एक्झाम मधील STI राज्य कर निरीक्षकाच्या जागा वाढतील का? आणि त्याचा दुसरा प्रश्न विचारतोय की कंबाईन एक्झामसाठी महाराष्ट्रामधून किती फॉर्म आलेले आहेत, समजेल काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की जागा वाढतील का, तर दरवर्षी MPSC कंबाईन असू दे किंवा राज्यसेवा असू दे, पहिल्या जाहिरातीमध्ये जेवढ्या जागा देते त्या जर दरवर्षीचा जर ट्रेंड लक्षात घेतला तर मेन्सच्या काळामध्ये म्हणजे प्रिलिम्स एक्झाम झाल्यानंतर जो रिझल्ट लागणार आहे त्या 2-3 महिन्यामध्ये जागा वाढवते, दरवर्षी वाढवते. तो ट्रेंड जर यावर्षी तसाच राहिला, फॉलो केला, तर जागा वाढवू शकतात. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की कंबाईन एक्झामसाठी किती फॉर्म आलेले आहेत. आय डोंट नो किती फॉर्म आलेले आहेत, MPSC असं काही सांगत नाही, पण दरवर्षी एक 3-4 लाख मुलं मुली देतात परीक्षा, कंबाईनची परीक्षा देतात. इट्स नन ऑफ आवर बिझनेस की किती लोक परीक्षा देत आहेत. सगळ्यांसाठी सेम सिलेबस आहे, सेम पेपर असणार आहे. सो आपण आपला अभ्यास करत राहायचा आहे. पुढचा प्रश्न विनोद मगल विचारतोय की आय एम प्रिपेरिंग फॉर UPSC, कॅन आय क्रॅक MPSC राज्यसेवा एक्झाम ऑन द बेसिस ऑफ UPSC स्टडी? ऑन द बेसिस ऑफ UPSC स्टडी मी म्हणेन की आधार मिळणार आहे. नुसत्या UPSCच्या अभ्यासावर MPSCची प्रिलिम्स किंवा मेन्स क्रॅक होणार आहे का, तर नुसत्या UPSCच्या नाही, MPSCच्या अँगलने काही गोष्टी करायला लागणार आहे. सो UPSCचा अभ्यास हा तुम्हाला खूप मोठा आधार असणार आहे. मी म्हणेन की 50 ते 60% अभ्यास तुमचा कव्हर होणार आहे UPSCच्या अभ्यासातून MPSCचा. पण जो उरलेले 30-40 किंवा 50% अभ्यास आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. MPSCचा सिलेबस बघून ज्या गोष्टी UPSC मध्ये कव्हर झालेल्या नाही आहेत त्या आणि MPSCचे
आयोग ज्याप्रमाणे प्रश्न विचारते, कारण प्रश्न विचारांची MPSCची पद्धत आणि UPSCची वेगळी आहे. सो त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे की कशा प्रकारे MPSC प्रश्न विचारते, मग ते राज्यसेवेचे असू दे किंवा कंबाईनचे असू दे. सो त्या अँगलने अभ्यास करायचा आहे. आणि जो सिलेबस UPSC आणि MPSCचा मॅच होत नाही, तो सिलेबसचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर होऊ शकते का UPSCचा अभ्यास करून MPSC? बिलकुल होऊ शकते. प्रिलिमसाठी मी म्हणेन की थोडंसं CSATवर फोकस करायला पाहिजे, कारण UPSCमध्ये CSAT क्वालिफाईंग असल्यामुळे तिकडे आपण जास्त लक्ष देत नाही. MPSCमध्ये तसं नाही आहे. MPSCमध्ये मोर यू स्कोर इन CSAT, द बेटर युअर चान्सेस इन्क्रीजेस टू क्रॅक द प्रिलिम्स. पुढचा प्रश्न अनिकेत गुले विचारतोय, मे लॉकडाऊन अफेक्ट द अपकमिंग एक्झाम्स लाईक फॉरेस्ट्री अँड ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस. अनिकेतला मी असं सांगेन की फक्त ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशन्सच एफेक्ट झालेले नाही आहेत, तर राज्यसेवा सहित सगळ्या परीक्षांवर परिणाम झालेला आहे ह्या लॉकडाऊनचा. त्याच्यामुळे सगळ्या परीक्षा ह्या पोस्टपोन झालेल्या आहेत. सो मला आता फॉरेस्ट्री आणि ॲग्रिकल्चरच्या एक्झॅक्ट डेट्स माहीत नाही आहेत, आयोगानं आधी काय डिक्लेअर केले होतं. जर डिक्लेअर केलेले असतील तर त्या पोस्टपोन होणार आहेत, परीक्षा कुठेही रद्द होणार नाही आहे. पुढचा प्रश्न आहे भागवत ठाकरे विचारतोय की राज्यसेवेची तयारी कशी करू. 2018 मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लिटेड आहे आणि आता इंडियन रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट म्हणून जॉब करतोय. भागवतसाठी मी सांगेन की तू 2018चा पास आउट आहेस आणि आता तू इंडियन रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट म्हणून जॉब करतोयस, ही मी म्हणेन तुझ्यासाठी जमेची बाजू आहे. कुठल्याही परीक्षेचा आता अभ्यास करण्यासाठी तुझ्याकडे एक स्ट्रॉंग प्लॅन बी आहे तुझ्याकडे. सो आता राज्यसेवेची तयारी करायची आहे, तर मी म्हणेन की तुझा आता जॉब करून जर अभ्यास करायचा आहे तर वेळेचं नियोजनाला खूप जास्त, आधी एक प्रश्न आला होता यासारखाच, तर मी वेळेच्या नियोजनाला खूप जास्त महत्त्व देणार आहे. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वेळ हाताशी आहे, तर मी म्हणेन की वेळेचं नियोजन कर. रेफरन्स पुस्तकं वाचायला लाग. रेफरन्स पुस्तकं म्हणजे कशी की सगळ्या विषयांची यादी कर, राज्यसेवेचा सिलेबस आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घे आणि त्या सिलेबसनुसार पुस्तकांची सूची तुझ्याकडे असली पाहिजे आणि एक एक विषय घेऊन आता पूर्ण करायचा आहे. लॉकडाऊनमध्ये जेवढा जास्त अभ्यास करशील तेवढा तुझ्या कामाच्या वेळेमधून तुला जेव्हा जर वेळ मिळणार ते कव्हर होणार आहे, आत्ता कव्हर होणार आहे. सो तयारी कशी करू, तर स्टेट बोर्डाची सगळी पुस्तकं आत्तापासून वाचायला लाग आणि मग रेफरन्स बुक्स. पुढचा प्रश्न राहुल जाधव विचारतोय की माझा क्वेश्चन असा आहे, मी 6 वर्षापासून रेग्युलर स्टडी करतो पण एक्झामची प्री पण पास होत नाही, प्लीज मार्गदर्शन कराल का. राहुलला मी म्हणेन की तर मागच्या 6 वर्षापासून तू कुठल्या तरी परीक्षेचा अभ्यास करतोयस आणि तू पूर्व परीक्षा सुद्धा, म्हणजे तू असं मेन्शन केलंस की मी प्री सुद्धा नाही पास झालो. मी म्हणणार आहे की आता सेल्फ अनालिसिसची गरज आहे. यामध्ये 2 गोष्टी मी सांगणार आहे तुला की ज्या परीक्षा तू पास होऊ शकला नाहीस त्या परीक्षा का पास नाही होऊ शकला. म्हणजे समज एखादी परीक्षेचा कट ऑफ 100 एवढा लागलाय आणि तुला मार्क्स पडलेत 90, म्हणजे तू कट ऑफ एक 10 मार्कांनी क्लिअर होत नाहीयेस. आणि दुसरं म्हणजे कट ऑफ लागला 100 आणि तुला मार्क्स पडलेत 50 आणि 60. तर याच्यामध्ये ॲनालिटिक काय असलं पाहिजे, तर जर तुझं काही मार्कांनी जर प्रिलिम्स जात असेल तर तुला तुझ्या अभ्यासावर व्यवस्थित फोकस करायचा आहे, स्ट्रॅटेजी बदलायची आहे. पण जर खूप मार्कांनी तुझी प्रिलिम्स जात असणार आहे, 30 ते 40% एवढ्या मार्कांनी जर प्रिलिम्स जात असेल तर मी म्हणणार आहे की प्लॅन बी, ऑलरेडी तू 6 वर्ष अभ्यास केलास, प्लॅन बीवर वर्क करायला चालू कर. तुझं अकॅडमिक बॅकग्राऊंड जे आहे त्यानुसार तुझ्या प्लॅन बीवर तुला काम करायचं आहे. तू मोर दॅन सफिशियंट वेळ इकडे दिलेला आहेस. पुढचा प्रश्न बिभीषण विचारतोय की राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 वर्णनात्मक इंग्लिश 50 पैकी कमीत कमी किती मार्क मिळाले पाहिजेत ओपन अँड कास्ट वाईज. बरं, मी म्हणेन की राज्यसेवेमध्ये नायदर पूर्व परीक्षा नॉर मुख्य परीक्षा, इथे कुठल्याही पेपरमध्ये क्वालिफाईंग पेपर नाही आहेत. जसं UPSCला प्रिलिम्समध्ये CSAT आणि मुख्य परीक्षेमध्ये भाषेचे पेपर क्वालिफाईंग आहेत, तसं MPSCमध्ये क्वालिफाईंग नाही. 50 पैकी किती मार्क पडायला पाहिजेत, 50 पैकी 1 पडला तरी चालतो, 50 पैकी 50 पडले तरी चालणार. सो क्वालिफाईंग मार्क्स असे MPSCमध्ये कुठल्याच पेपरला नाही आहेत. जे वर्णनात्मक इंग्लिश मराठी, ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश मराठी आणि उरलेले 4 GSचे पेपर, कुठल्याच पेपरमध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स नाहीत. पुढचा प्रश्न आहे प्रसाद विचारतोय की आय एम फुल टाइम वर्कर
of my working hours 10 hours per day. So please, how to simplify all subjects of syllabus. Thank you for supporting. मी म्हणेन की जॉब करत आहेस तर दिवसातले किमान 3-4 तास तुला अभ्यासाला द्यायचे आहेत. असेच 1-2 प्रश्न आले होते वरती पण. सो मग उत्तर मला वाटतं तुला ऑलरेडी मिळालेलं आहे की वेळेचे नियोजन, दिवसातले किमान जॉब करत असताना 3 ते 4 तास अभ्यास झाला पाहिजे. आणि आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हाताशी आहेत दिवस, तर अभ्यास कर. सिलेबस आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचा आणि सिलेबस वाईज अभ्यास करायला लागायचा. पुढचा प्रश्न श्रेया विचारते, स्टडी चांगला चालू आहे. मी हिस्ट्री प्रिलिम्ससाठी ऑप्शनला ठेवला होता, पण आता टाइम आहे तर करायचा आहे त्याचा अभ्यास. प्लीज फास्टेस्ट हिस्ट्री स्टडी आणि मॅक्सिमम रिमेंबरसाठी काय करू, कुठून सुरुवात करू. मी म्हणेन की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी किंवा कुठल्याही परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी हिस्ट्री या विषयावर किमान 15-16 प्रश्न विचारत आहेत. सो पूर्ण विषय ऑप्शनला टाकून जमणार नाहीये. हिस्ट्रीचे आपण 3 भाग करतो, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न. तर यातला कुठला तरी पार्ट तुम्ही ऑप्शनला टाकू शकता, पण अख्खा विषय ऑप्शनला टाकून जमणार नाहीये. सो मी म्हणेन की आता वेळ आहे तर स्टेट बोर्डाची पुस्तकं वाच, किंवा एकच कुठलं तरी वाचायचं असेल तर लुसंट GK, लुसंट जनरल नॉलेजचं बुक आहे, त्यामधून एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न इंडिया हिस्ट्रीचा नीट अभ्यास कर. त्यातही नॅरो डाऊन करायचं असेल तर मी म्हणेन की लुसंटमध्ये जे बॉक्सेस करून दिलेले आहेत की तेवढे बॉक्सेस कर फक्त. इथे लक्षात ठेवायला पण सोपं आहे आणि आउटपुट मिळणार आहे त्याच्यातून. सो कुठून सुरुवात करू तर आयदर स्टेट बोर्डाची पुस्तकं वाच किंवा लुसंट GK वापर, पण ऑप्शनला टाकू नको. त्यातला एन्शियंट, मिडिवल किंवा मॉडर्न या तिन्हीपैकी कुठला तरी एखादा तो ऑप्शनला टाकू शकतेस, पण अख्खं हिस्ट्री नको टाकूस. लुसंट GK पासून सुरुवात करायला. पुढचा प्रश्न अमित विचारतोय की कंबाईनसाठी 2 सेम वाटणारे आन्सर्स साठी किती क्वेश्चन सिरीज घ्यावी आणि करंटची डेप्थ किती असावी. म्हणजे याला म्हणायचं की अटेम्प्ट किती असावा आणि त्यातून 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होते असे किती प्रश्न रिस्क घ्यायला पाहिजेत. तर मी म्हणेन की रिस्क घ्यायला पाहिजे. आपला अटेम्प्ट एका बेअर मिनिमम लेवलच्या पुढे जायला पाहिजे. ती लेवल मी म्हणतोय की मिनिमम 85 म्हणतो मी, 85 to 90 इथपर्यंत आपला अटेम्प्ट पाहिजे, कुठलाही पेपर असतो द्या. मग कारण जर अटेम्प्टच आपण 70-75 करतोय, त्यातले बरोबर आपले 50 येणार तर मार्क किती पडणार आपल्याला. सो म्हणतोय मी 80 ते 85 पर्यंतचा अटेम्प्ट हा चांगला असतो, तिथून मिनिमम तेवढा असायला पाहिजे अटेम्प्ट. सो त्यानुसार मग तुम्हाला किती रिस्क घ्यायचे हे ठरवता यायला पाहिजे. यातला आणखीन एक ठोकताळा मी सांगणार आहे की प्रश्न सोडवत असताना आपण इलिमिनेशन मेथड वापरायला हवी. मोस्ट प्रेफरेबल मेथड असते ती MCQ सॉल्व्ह करताना. तर त्या इलिमिनेशन मेथडमधून जर एखादाही ऑप्शन तुला इलिमिनेट करता आला, 4 मधला एखादाही ऑप्शन तू इलिमिनेट केलास तर तो प्रश्न सोडवायचा. प्रश्न म्हणजे हे ठोकताळा लक्षात ठेवायचं की एक ऑप्शन इलिमिनेट केला, मिनिमम एक ऑप्शन इलिमिनेट केला तर प्रश्न सोडवायचा. इथं तू 2 म्हणतोयस तर रिस्क घ्यायला पाहिजे का, तर बिलकुल रिस्क घ्यायला पाहिजे. आणि करंटची डेप्थ किती असावी, तर करंटचे 10-12 प्रश्न पडतात. सो GS जर नीट फोकस केलेला असेल, मी म्हणेन की करंटकडं फारसं लक्ष द्यायचं गरज नाही. 10 ते 12 प्रश्न त्यातले 4-5 जरी जमले, प्रोव्हाइडेड GS नीट पाहिजे. GS जर नीट असेल तुझं तर करंटवर जास्त, म्हणजे दिवसभरातला अर्धा दिवस तू करंटचा अभ्यास करतोय असं करू नको. GSचा अभ्यास जर नीट असेल तर करंटवर लक्ष दे, नाहीतर GS काहीच नाही आणि फक्त करंटच्या मागे लागलास, इट शुड नॉट हॅपन. सो करंटची डेप्थ किती हवी आहे, तर GSचा जर नीट अभ्यास झाला असेल तर करंटवर फोकस करायचा, नाहीतर GSवर फोकस करायचा. पुढचा प्रश्न सुभाष जायभाई विचारतोय, कॅन पार्लमेंट व्हायलेट द बेसिक स्ट्रक्चर थ्रू कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. द आन्सर इज सिंपल, पार्लमेंट कॅन नॉट व्हायलेट अँड इट नेव्हर शुड बी. पार्लमेंट म्हणजे संसद, घटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर घालून दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ते व्हायलेट करू शकत नाही. इन एनी केस कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर पार्लमेंट व्हायलेट करू शकत नाही, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून सुद्धा नाही करू शकत. आन्सर इज नो. प्रियंका कदम पुढचा प्रश्न विचारते, ती म्हणते की दादा कॉन्स्टिट्यूशनवर फुल लेक्चर हवं आहे. लेक्चर आहेत टाकलेले, प्रियंका याच्यावर यूट्यूबवर व्हिडिओज टाकलेले आहेत, तिथं बघू शकतेस. किंवा अख्ख्या कॉन्स्टिट्यूशनवर जर तू म्हणत असशील तर ते टाकलेले यूट्यूबवरचे व्हिडिओ प्लस परीक्षा ॲपवर अगदी माफक शुल्कात अख्खा कोर्स आपण परीक्षा ॲप सोबत आपण करतोय. सो प्लीज विजिट चाणक्य मंडल यूट्यूब चॅनल और फेसबुक पेज, तिथून तुला माहिती मिळणार आहे अख्ख्या कोर्सची.
पुढचा प्रश्न ज्योती पवार विचारते की सर मला इकॉनॉमिक्सचं खूप हार्ड जातं, प्लीज मला तयारी त्याच्यावर काहीतरी सोल्युशन द्या, की इकॉनॉमिक्स अवघड जाते आणि सोल्युशन हवं. इकॉनॉमिक्स अवघड जाते तर मी म्हणेन की द बेस्ट सोल्युशन, इकॉनॉमिक्स अवघड जाते तर काय करू, तर काय करायचं, तर ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत इकॉनॉमीमधल्या, जसं की GDP काय असतो, GNP काय असतो, NDP, NNP, नॅशनल इन्कम, फिस्कल डेफिसिट कॉन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या, किंवा इन्फ्लेशन म्हणजे काय असतं, ते चलनवाढ आणि महागाई म्हणजे काय असतं, त्याचे वेगवेगळे टाईप, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत इकॉनॉमिक्समधल्या त्या गोष्टी आधी तू नीट शिकून घे. या गोष्टी जर नीट यायला लागल्या तर तुझा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि मग बाकीच्या गोष्टी इकॉनॉमिक्सच्या. तर कुठलंही एक बाजारातलं रेफरन्स बुक जे स्पर्धा परीक्षासाठी वापरतात ते कुठलंही एक पुस्तक घे, त्याच्यातून या बेसिक कॉन्सेप्ट आधी नीट क्लिअर करून घे, किंवा यूट्यूबवर मयूर पाटील सरांचं चाणक्य मंडलच्या चॅनलवर आता एक स्ट्रॅटेजीचं सेशन टाकलेलं आहे, ते पण बघू शकतेस. किंवा दुसरं म्हणजे mrunaul.org वर जाऊन तिथे इकॉनॉमिक्सचे तू व्हिडिओ बघू शकतेस. पुढचा प्रश्न जयंत पाटील विचारतोय की व्हॉट विल बी द इम्पॅक्ट ऑफ कोरोना ऑन द टाइम टेबल ऑफ MPSC एक्झामिनेशन्स, विल ऑल एक्झाम पोस्टपोन बाय 3-4 months. जयंत, वी नेवर नो की किती महिन्यांनी पोस्टपोन करणार आहेत. अनसर्टन इनडेफिनेट पिरियडसाठी सगळ्या परीक्षा MPSCनं पोस्टपोन केलेल्या आहेत. सो इम्पॅक्ट होणार आहे का, तर होणार आहे. तो कसा होणार आहे, तर एक्झाम पुढे जाणार आहेत सगळ्या, त्याच्या व्यतिरिक्त काही फारसा फरक पडणार नाही. मी म्हणेन की 3-4 महिन्यांनी पुढे जाणार आहेत का, तर वी नेवर नो किती महिन्यांनी पुढे जाणार आहेत. आता सगळी जशी ही परिस्थिती सिच्युएशन कशी काय असणार आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. सो वी नेवर नो की किती महिन्यांनी पुढे जाऊ शकतं. पुढचा प्रश्न शिवानंद विचारतोय की CSATची तयारी कशी करावी. मुळात CSATचा आधी बेसिक्सपासून म्हणजे की CSATचा पॅटर्न माहीत पाहिजे. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 80 प्रश्न, 200 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 2.5 मार्क, त्यातलं 50 मार्कांचं 50 प्रश्न हे कॉम्प्रेन्शनवर, पुढचे 25 प्रश्न हे ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मेंटॅप ह्या सगळ्या गोष्टींवर, आणि उरलेले 5 प्रश्न हे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग. तर मी म्हणेन की कॉम्प्रेन्शनचा अभ्यास करायचा असेल तर प्रॅक्टिस, ॲप्टिट्यूड, मॅथ्स, रिझनिंग ह्या गोष्टींचा अभ्यास, अगेन प्रॅक्टिस. सो प्रॅक्टिस इज द की फॉर द CSAT. सो मी म्हणेन की मागच्या 6-7 वर्षांचे आयोगाचे पेपर डाउनलोड करून घे. एक पेपर मिनिमम म्हणतोय मी, किमान 5 वेळेस एक पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तीच तुझी प्रॅक्टिस असणार आहे. बाजारातले कुठल्याही वेगळ्या पब्लिकेशनचे CSATचे पॅसेजेस आणून सॉल्व्ह करत बसू नको. आयोगानं त्यांनी टाकलेले प्रश्न मागच्या 6-7 वर्षांचे पेपर डाउनलोड करून घे आणि प्रत्येक पेपर, किमान एक पेपर 5 वेळेस सोडवायचा. दिस इज द CSATची तयारी अशी करायला पाहिजे. पुढचा प्रश्न मनोज विचारतोय की विच इज मोस्ट युजफुल मटेरियल फॉर करंट अफेअर्स, न्यूजपेपर आणि मॅगझिन सोडून. न्यूजपेपर आणि मॅगझिन सोडून करंट अफेअर्ससाठी काय करायचं, तर बाजारातलं कुठल्याही पब्लिकेशनचं एक इयरबुक विकत घेऊन यायचं आणि 2-3 वेळेस वाचायचं. हे करंट अफेअर्ससाठी इट्स मोर दॅन सफिशियंट. याच्यापेक्षा जास्त वेटेज नाही द्यायचं करंट अफेअर्सला. पुढचा प्रश्न आहे तुषार मुळेचा. तुषार म्हणते की कुड यू प्लीज एक्सप्लेन CAA अँड NRC फ्रॉम द एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. आणि त्याचा दुसरा आहे की डू यू हॅव एनी ऑनलाईन लर्निंग कोर्स फॉर पॉलिटी. बरं, मी तुषारला त्याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं देणार आहे की CAA आणि NRC आता इथे एक्सप्लेन करणं खरंच अवघड आहे, म्हणजे रात्र होईल. तर CAA आणि NRCचा एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी कसा अभ्यास करायचा आहे, तर मी म्हणेन CAA सिटिझनशिप अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत आणि कायद्यामध्ये घालून दिलेल्या एक बेसिक गोष्टी, की कधी पास झालाय, कोणासाठी लागू आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय असणार, या सगळ्या गोष्टी फक्त बघून घे. इथं खरंच हे एक्सप्लेन नाही करू शकत कारण विषय खूपच डायनॅमिक आहे तो. तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डू यू हॅव एनी ऑनलाईन लर्निंग कोर्सेस फॉर पॉलिटी. फक्त पॉलिटीच नाही म्हणून की बाकी सगळ्या विषयांचेच आणि तेवढ्याच क्वालिटीचे सगळे कोर्सेस चाणक्य मंडलच्या ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तू चाणक्य मंडल परिवार.org किंवा .online चाणक्य मंडल परिवार.online याच्यावर जाऊन चौकशी करू शकतोस, किंवा त्या यूट्यूब चॅनलवरून पण तुला त्याची माहिती मिळणार आहे. ऑनलाईन कोर्स आहेत का, तर आहेत. पॉलिटीचा एक्सक्लुझिव्हली आपण आता एक कोर्स लॉन्च केला आहे परीक्षा ॲप बरोबर, सो त्याची पण तुला माहिती मिळेल वेबसाईटवरून. पुढचा प्रश्न प्रभाकर विचारतोय, प्रभाकर तिडके. तो म्हणतो की चाणक्य मंडल परिवारच्या MPSC ग्रुप A च्या ऑनलाईन कोर्स घेण्यासाठी माहिती हवी होती. तसं मी आता तुषारला सांगितलंच, ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत, म्हणजे MPSC राज्यसेवेसाठी पण आहेत, कंबाईनसाठी पण आहेत. खरं तर चाणक्य मंडल परिवार .online
किंवा यूट्यूब चॅनलवर भेट दे. याच्याबद्दल सगळी सविस्तर माहिती मिळणार आहे. कोर्सेस उपलब्ध आहेत का? तर बिलकुल आहेत आणि अगदी चांगल्या क्वालिटीचे सगळे व्हिडिओज तुला मिळणार आहेत तिथे. पुढचा प्रश्न विचारतोय भागवत नाईकवाडे की म्हणतोय रिस्पेक्टेड सर, स्टेट सर्व्हिसचा क्वेश्चन पेपर सेट झालाय, तोच राहील की परत नवीन सेट होईल? प्लीज हेल्प. भागवतला मी म्हणेन की पेपर आपल्याला जेव्हा हातात येणार आहे तेव्हा आपल्याला माहीत नसणार आहे हा पेपर नवीन आहे का जुना आहे. सो त्या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नको. आपल्याला आपला अभ्यास करत राहायचा आहे. हाताशी जेवढा आता एक्स्ट्रा वेळ मिळाला आहे त्याचा उपयोग नीट करून घे. प्रॅक्टिस कर. अभ्यास झाला असेल तर, नसेल तर जे विषय तू ठेवलेले आहेत बाजूला त्याचा नीट अभ्यास कर. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत राहा. परवा आपण जो एक व्हिडिओ डाउनलोड केला आहे तिथे ऑलमोस्ट 15 ते 17 क्वेश्चन पेपर विथ आन्सर की आणि एक्सप्लेनेशन ते दिलेले आहेत. ते पेपर डाउनलोड करून घ्या आणि ते पेपर सोडवा. हे काही प्रश्न विचारले होते मला बऱ्याच लोकांनी, त्याची सबस्टॅन्शियल उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला आहे. अशीच सेशन्स आपण पुढे अरेंज करणार आहेत यूट्यूबवर आणि चाणक्य मंडळच्या ऑनलाईन वेबसाईटवर. आपण वेगवेगळे कोर्सेस आणखी नवीन टाकतोय. सो तुम्ही तुमच्या वेळेचा आता बेस्ट उपयोग करून घेण्याची खरंच वेळ आली आहे की हाताशी आता 24 तास रिकामे आहेत तुमच्याकडे. त्यातला किमान 7 ते 8 तास दिवसाचा अभ्यास ठेवा. त्यामध्ये कसा अभ्यास करायचा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द आस्क मी एव्हरीथिंग सेशन. थँक्यू.